प्रेक्षक नमस्कार. ग्राउंड रिपोर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूरची विमानसेवा याविषयी आत्तापर्यंत बरीच आंदोलनं झाली, बरंच काही बोललं गेलं. सोलापूरकरांची ही सगळी मागणी आहे, पण सातत्यानं या ना त्या कारणानं हा सगळा विषय बाजूला पडतोय. आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर विकास मंचच्या वतीनं एक चक्री उपोषण सुरू आहे की होटगी रोड विमानतळावरून आमची विमानसेवा सुरू व्हावी. खरं तर सोलापूरच्या विकासासाठी सगळ्यात मोठी गरज आहे ती इथली विमानसेवा सुरू होण्यासाठी. अर्थात आपण त्याला म्हणू की पूर्ववत ही सेवा होण्यासाठी, कारण यापूर्वी इथून विमानसेवा सुरू होती आणि काही कारणाने ती खंडित झाली. आणि आता सगळ्यात मोठा अडसर जो आहे तो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा आहे आणि या एका मुद्द्यावरून आमच्या इथली विमानसेवा बंद आहे. आमच्याकडे सातत्यानं सोलापूरच्या विकासाबाबत बोलणारी बरीच मंडळी आहेत, पण हे सगळं होत असताना विमानसेवेच्या बाबतीत मात्र कुठलाही पुढाकार दिसून येत नाही, एक इच्छाशक्ती दिसून येत नाही. आणि अशा वेळेला सोलापूर विकास मंचनं हा मुद्दा लावून धरला आणि आज जवळपास 10वा दिवस या चक्री उपोषणाचा. हे आंदोलन सुरूच आहे. दुर्दैव ज्याला म्हणू आपण की ज्या गांभीर्यानं या सगळ्या आंदोलनाकडं पाहायला पाहिजे होतं ते मात्र पाहिलं गेलेलं नाही आहे. आणि सोलापूर विकास मंचचे पदाधिकारी सदस्य हे यासाठी झगडत आहेत आणि सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद, अर्थात सोलापूरच्या विकासाचा टेक ऑफ जो होणार आहे तो विमानसेवेमुळेच होणार आहे आणि यासाठी सोलापूरकरसुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या समोर येत आहेत. आता हे सगळं आंदोलन सुरू आहे, 10वा दिवस चक्री उपोषणाचा. टास्क फोर्स समवेत एक बैठक देखील या संदर्भात झाली, पण त्याचं आउटपुट काय आहे आणि शेवटी या विमानसेवेबाबत कागदी घोडेच फक्त नाचवले जाणार का? आणि आमच्या नेते मंडळींनाच आपण असं म्हणू की याविषयीची गांभीर्यता कधी उमगणार, हे सगळे प्रश्न आहेत. आत्ता आपण सोलापूर विकास मंचच्या सगळ्या पदाधिकारी सदस्यांची, तसंच जे चक्री उपोषणात बसलेले सगळे उपोषणकर्ते आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. केतनभाई, टास्क फोर्स समवेत बैठक झाली, आता याचं आउटपुट आपण काय म्हणायचं? शुक्रवारी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार टास्क फोर्सचे सचिव आदरणीय मोफलवार साहेब यांनी एक तातडीची बैठक आमच्या या आंदोलनाच्या अनुस्वरूप ताबडतोब त्यांनी जिल्हाधिकारी, त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी मॅनेजर, महानगरपालिका आयुक्त, DGCAचे लोक, वन विभागाचे लोक, ह्या सर्वांसोबत एक तातडीची बैठक लावली. त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आहे. आज ह्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे आणि टास्क फोर्सचा आत्ता आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन देऊन आलो. ज्या 93 संस्था, संघटना व असोसिएशनने आम्हाला पाठिंबा दिला त्याचे सर्व झेरॉक्स कॉपी आम्ही त्यांना जोडले आणि सांगितलं की 6000 लोक सही देऊन आमच्या मंडपामध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 1500 लोकांनी ऑनलाईन पाठिंबा दिलेला आहे. एवढं सर्व जनचळवळ चालू असताना आपल्याकडून कुठलाही ठोस निर्णय आम्हाला अद्याप कळवला गेलेला नाही आहे. मीटिंग व्हायच्या अगोदर आदरणीय जिल्हाधिकारी साहेबाला मी फोन करून सांगितलं होतं की साहेब, बैठक झाल्या आम्हाला ताबडतोब कळवा, म्हणजे आम्हाला पुढील तयारी करता येते. त्यानंतर त्यांचा फोन आला नाही, वारंवार भेट होत नव्हती आणि आज अनायसा भेटले जिल्हाधिकारी साहेब. त्यांना आम्ही तेच विचारलं, सर शुक्रवारच्या बैठकीतला मोफलवार साहेबांचा इतिवृत्तात आम्हाला पाहिजेला आहे, कारण की या मीटिंगला आम्ही हजर नव्हतो. त्यावर ते म्हटले आम्हाला पण अजून आलेलं नाही, आल्यावर तुम्हाला मिळेल. साहेब, आम्हाला पुढची दिशा ठरवायची आहे, त्या हिशोबाने आम्हाला कळेल. तर ते म्हटले न्यायालयीन प्रक्रिया संपलेली आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर पुढची कार्यवाही आम्ही चालू केलेली आहे, हे तुम्ही बघताच आहे, असं मी स्टेटमेंट पण दिलेलं आहे. साहेब, हे लोक मानायला तयार नाहीत. सोलापूरचे नागरिक हे 2014पासून हेच ऐकत आलेले आहेत. 2008 ते 2010 साली ज्यावेळेला विमानसेवा चालू होती त्यावेळेला सर्वात जास्त रिस्पॉन्स हा सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी दिला होता. आपल्याकडं 5 तीर्थक्षेत्र आहेत, हम्पी हॉस्पिटल आणि विजापूर, हे 2 हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. व सोलापुरात चादर, टॉवेल, नेपकिन, वॉल हँगिंग खरेदीसाठी परदेशातून जे लोक येतात ते त्या विमानाने आलेले होते आणि ते विमान व्यवस्थित चालू होतं. पण काही कारणात किंगफिशर कंपनी डब्यात गेली व 2010-11ला ते विमानसेवा बंद झाली. तेव्हापासून 2014-15ला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने अगोदरच्या 2 चिमण्या 30 मीटरच्या असताना ही 90 मीटरची 92 मीटरची चिमणी बरोबर रनवेच्या सेंटरला उभारलेली आहे. त्या चिमणी कोजनरेशनच्या चिमणीचा कुठलाही परवानगी अनधिकृत बांधकाम असल्यामुळे कुठलीच परवानगी घेण्यात आलेली नाही आहे. त्याचे NOC घेतल्याला आलेलं नाही एअरपोर्ट ऑथॉरिटीकडनं
आणि सगळं बेकायदेशीर काम 2014पासून 2022 वर्षापर्यंत 8 वर्षापासून चालू आहे. आणि आपलं प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी बघत असताना, आम्ही वारंवार सांगितलं असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं आमचं सोलापूर जिल्ह्याचं अतोनात नुकसान होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन सगळं सुरू आहे आणि सोलापूरकरांची मागणी विमानसेवेबाबत आहे. हे सगळं होत असताना कुठंतरी असं चित्र निर्माण झालं आहे की केवळ चिमणी हा एक विषय टार्गेट होतो आहे. आणि केतनबाईंना हाच एक प्रश्न विचारायचा की सातत्यानं आमच्याकडं चिमणी हाच एक मुद्दा आणि हाच एक विषय जोरदारपणे मांडण्यात आला. विमानसेवेचा मुद्दा राहिला बाजूला आणि चिमणी कुठंतरी हीच एक लक्ष केलं गेलं. त्याचा परिणाम म्हणून कुठंतरी विमानसेवेच्या विषयाकडं आमच्या जबाबदार मंडळींचं एक दुर्लक्ष होतं आहे का, किंवा काही वेगळ्या अँगलने याकडं पाहिलं जातं आहे का? नाही कुलकर्णी साहेब, त्याचा अर्थ वेगळा आहे. कारण की ज्यावेळेला DGCAने आम्हाला लेखी कळवलं की सोलापुरातला हा अडथळा काढल्याशिवाय आम्ही प्रवासी विमान वाहतुकीला लायसन्स देऊ शकत नाही आणि DGCAचं लायसन्स असल्याशिवाय कुठल्याही प्रवासी विमान वाहतूक ही सेवा चालू करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रसाहेब मोदींनी 2 वेळा उडान स्कीममध्ये सोलापूरचं नाव घेतलं, तर त्यांच्याच पक्षाचे इथले पदाधिकारी किंवा आमचे आमदार खासदार असतानासुद्धा ती स्कीम इथं राबवली जात नाही. ही खेदजनक गोष्ट आहे. आणि ती चिमणी आम्ही करत नाही, आम्ही विमानसेवा मागतो आहे. विमानसेवा का उरत नाही तर त्याच्यामागं चिमणीचं कारण आम्हाला लेखी दिलं असल्यामुळं आम्ही चिमणीचा अडथळा सरकवावा व ताबडतोब नागरी विमान सेवा चालू करावी. कारण की सध्याच्या होडगी रोड विमानतळाला जवळजवळ 5 ते 10 कोटी रुपये वार्षिक मेंटेनन्सचा खर्च आहे. तो खर्च आमच्या टॅक्स रुपये पैशातून जातो. जर नागरिकांना विमानसेवा नसेल तर नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना विमानसेवा का, हा आमचा दुसरा मुद्दा आहे. कारण आम्हाला नाही तर कुणालाही तिथं विमानसेवा मिळाली नाही पाहिजे, हा आमचा अधिकार आहे मूलभूत. त्याच्यासाठी आम्ही लढा देत आहोत. केतनभाई, एक राजकीय नेते मंडळींशी तुमचे जवळचे संबंध आहेत आणि जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा एक तुमची सातत्याने जवळीक असते. यांचा एक प्रतिसाद याबाबत कसा मिळताना दिसतोय? मग हे सगळं आंदोलनसुद्धा चालू आहे, पाठपुरावा पण चालू आहे. मागील 10 दिवसापासून ज्यावेळेला 6 तारखेला आंदोलन चालू झालं, त्या पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आदरणीय नरसिंगजी मेंगजी साहेब हे उपोषणात दिवसभर हजर होते व त्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर शुक्रवारी आम्हाला आदरणीय विजयकुमारजी देशमुख जे उत्तरचे आमदार आहेत त्यांनी फक्त लेखी पाठिंब्याचं पत्र पाठवलं आहे व इतर छोट्या मोठ्या पक्षांनी सर्व पाठिंबा दिलेला आहे. पण जे मोठे पक्ष आहेत ते कोणसुद्धा इथे आमदार खासदार फिरकले नाही. आम्ही त्यांना वारंवार संपर्क करत आहोत तरी येण्यास तयार नाहीत. आतून आम्हाला असं कळालं, जर आपण या आंदोलनात सामील झालो आणि चिमणी पडली तर लिंगायत मतं आपल्याला पडणार नाहीत, 28,000 शेतकरी सभासद आपल्याला मतं देणार नाहीत, ही भीती त्यांच्यात आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सोलापुरातील 45 जिल्ह्यातील 45 लाख लोकांनी तुमच्या सर्व आमदार खासदार निवडून दिलेला आहे. ह्याचा इलेक्शनवर तुम्हाला पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला परिणाम कळेल. चांगल्या आंदोलनाला, सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही कमिटमेंट केलेलं आहे, शपथ घेतलेली आहे की ज्या भागातून निवडून आलो त्या भागाचा मी विकास करेल. पण विकास करताना दिसत नाही आहे, उलट दिशेने आपलं चाललेलं आहे. सोलापूरची लोकसंख्या कमी होत आहे, सोलापूर हे रिटायरमेंटचं गाव होत आहे. असे अनेक मुद्दे असताना ते लोक आमच्याकडे फिरकत नाही. खेदजनक गोष्ट आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. सोलापूर विकास मंच जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये अगदी आपण पाहतो की ज्येष्ठ मंडळी जी आहेत तर ती सुद्धा सातत्यानं या सगळ्या चक्री उपोषणामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. सोलापूर विकास मंचाचे अन्य पदाधिकारी सदस्य यामध्ये सहभागी झालेले आहेत. योगीन गुर्जर साहेब, आशावाद आहे का की एवढं सगळं आंदोलनाचा पवित्रा मुळामध्ये सोलापूरच्या विकासासाठी आंदोलन करावं लागतं, हीच एक शोकांतिका आपल्याला यामध्ये दिसून येते. आणि यानंतर तरी आशावाद आहे का की ही सेवा सोलापुरातनं सुरू होईल? निश्चितपणे आशावाद आहे, म्हणून तर आम्ही गेले 10 दिवस इथे उपोषण करत आहोत. तुम्ही जो एक वाक्य वापरलात की विकासासाठी आंदोलन करावं लागतं आहे, तर आंदोलन हे विकासासाठीच करावं लागत असतं नेहमीच. तुम्ही 90 वर्षापूर्वी जरी पाहिलं त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं होतं. दुर्दैवाने आज फक्त स्वकीयांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागतं आहे. तर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती 90-92 वर्षानंतर होती आहे. पण ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग पाहता की हे विमानसेवा निश्चितपणे सुरू होणारच, याच्यामध्ये माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. इवन सोलापूर विकास मंच एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरी विमानसेवा ही सुरू झालीच पाहिजे या मताशी ठाम आहे आणि ती होणारच, झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. गुरुसाहेब, आपण बघतो याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही आंदोलन म्हटलं, आंदोलन यापूर्वी सुद्धा झाली, मागणी सातत्यानं लावण्यात आली.
आमच्याकडं चर्चा होते, म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळे आंदोलन करता तेव्हाच तो विषय चर्चेला येतो आणि त्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती राहते आणि विमानतळाच्या बाबतीत मात्र काहीच घडत नाही. सोलापूरकरांचा असं वाटतं का की जनरेटा आता गरजेचा आणि त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही? आपलं म्हणणं आहे हे मला थोडंसं अमान्य आहे की फक्त आंदोलन झालं की चर्चा होते वगैरे. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही सोलापूर विकास मंच सातत्याने नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एकही दिवस आमचा असा गेला नसेल. पण काही लोक म्हणतात की गाळप सुरू झालं की तुम्ही लोक चिमणीचा विषय काढता वगैरे. तसं नाही आहे. आमचं हे कंटिन्यूस ही प्रोसेस चालू आहे. गेले 1000 दिवस होऊन गेलेले आहेत. आम्ही ह्याच्यामध्ये आहोत. त्यामुळे हा प्रासंगिक विषय नसून आम्ही सातत्याने लावून धरल्यामुळे आज 100पेक्षा अधिक सामाजिक संस्था, वाणिज्यिक संस्था, वैद्यकीय संस्था यांनी आम्हाला जे पाठिंबा पत्र दिलेले आहेत, 6000 जवळपास इथे सह्या केलेल्या आहेत. तर हे सगळं आमचं 3 वर्षाचं सातत्य आहे, याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही, इथली विमानसेवा लवकरच निश्चितपणे सुरू होणार. कारण आत्तापर्यंत तो जो काही कारखाना व्यवस्थापन हे कोर्ट खेळत राहिलेला आहे, तर आता पुन्हा एकदा नवीन सुनावणी 18 नोव्हेंबरला मनपा आयुक्त घेणार आहेत. तर त्यानंतर त्यांच्याकडे कोर्टामध्ये जाण्यासाठी कुठलाही मुद्दा शिल्लक नाही आहे. तर आमच्या मनामध्ये पण उत्सुकता आहे की त्यांचे वकील नेमके काय मुद्दा उकरून काढतात आणि पुन्हा एकदा कोर्टात जातात, हे बघणं आता थोडंसं मजेशीर ठरणार आहे. पण विमानसेवा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, यांच्यावरती आम्ही सोलापूर विकास मंच अतिशय ठाम आहोत. गुरुजर साहेब, आणखीन एक असं आहे की आता कोर्टाचे तर मॅटर कोणतेच नाही आहेत, पण तरीसुद्धा जी आपल्याकडे इच्छाशक्ती दिसायला पाहिजे या बाबतीत खरं तर पावली उचलल्या पाहिजेत. आता आपल्यासमोर तर तसं पाहिलं तर सोलापूरच्या बाबतीत असं एक क्रूर चेष्टा घडली की एकीकडं आता ही जी मागणी आहे ती होडगी रोडच्या विमानतळावरनं विमानसेवा सुरू व्हावी, दुसऱ्या बाजूला आमच्याकडं बोरामणी इथं एक सुसज्ज विमानतळ तयार करण्याच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या. पण दुर्दैवाचा भाग असा की ते जे विमानतळ आहे तिथं आज निधीच्या बाबतीमध्ये कमतरता, तिथलंही काम अर्धवट आणि होडगी रोडची विमानसेवा बंद, अशी एकंदरीत ही सगळी परिस्थिती आहे. आता कुठलाही कोर्टाचं मॅटर समोर नसताना सुद्धा जर कुठली पावलं पडत नसतील तर ही इच्छाशक्तीचा अभाव याचं आपण असं वर्णन करू शकतो का? आणि याचबरोबर आणखीन एक मुद्दा की जो जनरेटा आपण म्हणतो, जनतेतून सातत्यानं आवाज उठवला गेला पाहिजे, त्याची सुद्धा कमतरता भासते का? जनरेटाची कमतरता नक्कीच भासते. कारण आपण कोल्हापूरमध्ये जसं जनरेटा पाहतो किंवा तिथले विविध पक्षाचे पुढारी काही सामाजिक प्रश्नांवरती एकत्र येतात, तसे इथे येताना दिसत नाहीत. हे मात्र खरं आहे. तरीसुद्धा आम्ही आशावादी आहोत. आणि आता तुम्ही बोरामणीचा विषय काढला, तर बोरामणीला आमचा विरोध मुळीच नाही आहे. बोरामणी व्हायलाच पाहिजे, पण ते होणार नाही आहे हे सुद्धा तेवढंच सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. त्याचे 2 कारणं महत्त्वाची आहेत. एक तर संपूर्ण जमीन अधिग्रहित झालेली नाही. मधला जो काही वन विभागाचा पट्टा आहे, जवळपास तो 92 एकर का 100 एकरचा 37 हेक्टर जमीन ही वन विभागाची आहे. आणि वन विभाग ही कुठल्याही परिस्थितीमध्ये द्यायला तयार नाही, कारण तिथे मालढोकचं आरक्षण आहे. आणि मालढोक हा विषय आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेला आहे. त्यामुळे ती जमीन मिळणं शक्य नाही. गुरुजर साहेब, आणखीन एक असं आहे की विकासाच्या बाबतीत आपल्या इथं बरंचसं बोललं जातं, म्हणजे विमानसेवा सुरू झाली तर एक आमच्या सोलापूरच्या विकासाला गती मिळणार आहे, हे सर्वमान्य आहे. पण पावलं पडत नाही आहेत, हे लक्षण कशाचं आहे? हे लक्षण अनास्थेचं आहे. आपल्याकडे विकासामध्ये सुद्धा जातीयवाद येतो, हे त्याचं पण एक लक्षण आहे. मी अनेकांना विचारलं की बाबा, माझ्या मुलाला इथे नोकरी नाही आहे, तर तुम्ही एका विशिष्ट समाजाचे आहात म्हणून तुमच्या मुलांना इथे नोकरी मिळते असं काही आहे का? तुमची पण मुलं मायग्रेट होत आहेत ना. जसं माझ्या मुलाला इथे नोकरी नाही मिळाली इंजिनियर झाल्यानंतर, तुमच्याही मुलाला मिळाली नाही. पण ह्या गोष्टी त्यांना हळूहळू आता समजायला लागलेल्या आहेत. पटकन त्यांना समजणार नाही हे पण मान्य आहे. पण ठीक आहे, कोल्हापूरला वगैरे किंवा पुण्यामध्ये कसा परिणाम होतो सोलापूरच्या विकासाच्या बाबतीत? म्हणजे खीळ जी बसली म्हणतोय आपण, ती कशा पद्धतीची आहे? तुम्ही हे सांगणं आज महत्त्वाचं. बरं, आता पुण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळे इंडस्ट्रीज हे सॅच्युरेशन स्टेजला आलेले आहेत. तिथे जागेचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, ट्रॅफिक समस्या आहेत. तर सोलापूरमध्ये तुम्हाला जागा जवळपास मोफत मिळाल्यासारखी, म्हणजे अत्यल्प किमतीमध्ये जागा मिळू शकते आणि इथे खूप मोठ्या कंपन्या इथे येऊ शकतात. तर आम्ही अनेक उद्योगपतींशी चर्चा केली, जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले असतील, सॉफ्टवेअरमधले असतील,
किंवा लॉजिस्टिक्समधल्या कंपन्या असतील, अनेकांशी आम्ही चर्चा केली. तर सगळ्यांनी एकच, अगदी इतकंच नाही तर चंडीगडमधली एक युनिव्हर्सिटीला सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमची एक ब्रँच इकडे उघडा. ते म्हणाले की विमानसेवा असल्याशिवाय आम्ही तिथे येऊ शकत नाही. तर फक्त खात्री वाटते का की विमानसेवा सुरू झाल्यानंतर सगळा काही एक चमत्कार घडेल आणि तो चमत्कार एका रात्रीतून तर घडणार नाही. कारण फक्त विमानसेवा एवढं एकच कारण नाही, इथलं सामाजिक सुरक्षितता जी आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण एक विमानसेवा आम्ही ह्याच्या मागे लागलेलो आहोत, तर लोकांची अशी एक पराभूत मानसिकता इथे तयार झालेली आहे की ते चिमणी पडत नसतंय बे, मालक लेफ्ट स्ट्रॉंग आहे बे. ही जी काही एक पराभूत मानसिकता आहे ना, ती कुठेतरी आम्हाला त्याला तडा द्यायचा आहे. ती मानसिकता आम्हाला ढासळवायची आहे. उद्या चिमणी पडली, परवा विमान आलं की पटकन काहीतरी विकास होईल पुढच्या 5-10 वर्षामध्ये. इतकं सहज सोपं नाही आहे. त्याला बाकीचे पण पॅरामीटर्स आहेत, त्याच्यावरती पण विचारविनिमय चालू आहे. पण ही जी लोकांची मानसिकता आहे ती मात्र बदलेल, हे मात्र नक्की आहे. लोकांची मानसिकता बदलेल म्हणजे एक आपण म्हणतो की हतबलताच. आता ही जे मानसिकता शब्द हतबलताच आहे की सातत्यानं आता ही उपोषण होतात, आंदोलनं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तरी देखील जे अपेक्षित जो विकास हवा आहे, अपेक्षित जे पर्याय हवा, उत्तर हवं आहे ते घडत नाही आहे. आणि आता सोलापूर विकास म्हणजे जे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत आणि ते विमानसेवेच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी आपल्याकडं घडत आहेत तर त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि शेवटी या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आणि प्रशासकीय हालचाली या नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत. आता हे सगळं उपोषण सुरू आहे आणि जवळपास 10वा दिवस ज्याला म्हणू आपण तर तो आहे. यातून काय घडेल असं वाटतं किंवा जो अपेक्षित तुमचा लढा आहे तो आता निर्णायक पद्धतीचा आणि न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही असाच हा पवित्र आहे का? मी ॲडव्होकेट प्रमोद शाह, सोलापूर विकास मंच सदस्य. आज आमच्या सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून चक्री उपोषणाचा 10वा दिवस आहे. आम्हाला खात्री आहे या चक्री उपोषणाचा परिणाम होऊन प्रशासनाला जाग येऊन नागरी विमानसेवा चालू होण्यासाठी 100% त्यांना पावले उचलावी लागणार. वास्तविक पाहता हायकोर्टाचा आत्ता सध्या या विषयाला कुठलाही स्टे नाही आहे. त्यामुळे प्रशासनाला हायकोर्टाच्या कुठल्याही आदेशाची वाट पाहण्याची कुठलीही गरज नाही आहे. सोलापूर विकास मंचचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत बोरामणीचा विमानतळ चालू होत नाही तोपर्यंत हे त्वरित तातडीने विमानसेवा चालू होण्यासारखी आहे. अशी परिस्थिती असताना जर मंत्र्यांची विमानं जर इथं उतरत असतील तर सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना ह्या विमानसेवेचा फायदा का नाही, हा आमचा मूळ प्रश्न आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की त्वरित होटगी रोड नागरी विमानसेवा चालू झाली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही अडथळे असतील ते अडथळे, प्रमुख अडथळा चिमणीचा आहे, हे GDCAने पण सांगितलेलं आहे. आम्ही काय विकास मंच म्हणत नाही की चिमणीचा अडथळा आहे, हे GDCAने त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं आहे. इतर जे 20-22 किरकोळ अडथळे आहेत, हा मेन अडथळा पडला की त्या अडथळे काढून विमानसेवा चालू होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. निरनिराळ्या कंपन्यांनी इथं विमानसेवा चालू करायला उत्सुकता दाखवली आहे. केवळ विमानसेवा उडान योजनेमध्ये असूनसुद्धा त्याचा नागरिकांना आपल्याला काही फायदा होत नाही. म्हणून सोलापूरकरांच्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी, नवीन उद्योगधंदे येण्यासाठी किंवा एअर ॲम्ब्युलन्स चालू होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष, केळी, आंबा यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी विमानसेवा त्वरित चालू होणे सोलापूरच्या विकासासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि ह्यासाठीचा हा लढा निश्चित यशस्वी होईल असे आम्हाला सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना अतिशय ठाम विश्वास आहे. नाही, एक आपल्याकडं होतं आहे म्हणजे आतासुद्धा पालिका आयुक्तांनी आम्ही चिमणी पाडू असा काही शब्द दिला, मी ती कार्यवाही करेन असं म्हणलं, नोटीससुद्धा बजावली. या गोष्टी यापूर्वीसुद्धा घडल्या, पुढं मात्र काही कार्यवाही होतच नाही. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं का ह्याच्यामध्ये हा सगळं काहीतरी दबावाचा भाग येतो आहे आणि ज्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या मात्र आमच्या समोर येत नाहीत. ज्यावेळेस हायकोर्टामध्ये मॅटर गेलं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलं, सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सूचना दिलेल्या होत्या की ह्या संदर्भात कुठलीही पुढं कारवाई हिअरिंग न घेता आपण पाडकामाची कारवाई करावी अशा त्यांनी सूचना दिलेल्या होत्या. असे असतानाही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनावश्यकरित्या त्यांना पुन्हा नोटीस पाठवली. त्यासाठी त्यांना मुदत दिली आणि त्या नोटिसीचा आधार घेऊन त्याच्या आधारे साखर कारखाना प्रशासन पुन्हा हायकोर्टात गेलं. म्हणजे हे त्यांना एक प्रकारची संधी दिल्यासारखं झालं. त्याच्यामुळं जी महानगरपालिकेने तिथं तुम्ही कोटेशन मागवता,
ते कोटेशन मंजूर करता अशी परिस्थिती असताना आयुक्तांनी त्यांना पुन्हा नोटीस दिली आणि त्या नोटिशीच्या आधारे त्यांनी पुन्हा हायकोर्टात जाऊन स्थगिती दिली. तर हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे असं आमचं सोलापूर विकास मंच सदस्याचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात आम्ही केतनभाई शहांच्या सोबत काल आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्ताला आम्ही याबाबतीत सांगितलं की हा प्रकार पुन्हा होऊ शकतो, तर याबाबतची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आम्ही असं विकास मंच वतीने त्यांना ठणकावून सांगितलं आहे. नाही, कुठेतरी चालून असा काही समज झाला आहे का, आमच्या इथले लोकप्रतिनिधी असतील, नेते मंडळींचा समज असा काही झाला आहे का की ही मागणी जी आहे ती ठराविक स्तरावरती आहे, ठराविक लोकांची आहे, सोलापूरकरांची ही मागणी नाही आहे, असं काही समज झाल्यासारखा वाटतो का हे सगळं पाहिल्यानंतर? म्हणजे ज्या पद्धतीनं वेगानं या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, वेगानं हा मुद्दा जो आहे तो राज्यस्तरावर केंद्र स्तरावर नेला पाहिजे, या गोष्टी आमच्याकडे दिसून येत नाहीत. त्याची कारणं काय आहेत? मला एवढंच सांगायचं आहे, हा सोलापूर विकास मंच कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही. जे सोलापूर विकास मंचच्या विकासासाठी आहेत त्याच्या पाठीमागं सोलापूर विकास मंच आहे. समस्त सोलापूरकर, सर्वसामान्य सोलापूरकर स्वतः प्रत्येक वेळेस येऊन आपली भावना प्रशासनासमोर आणू शकत नाही, तर त्या सर्वसामान्य सोलापूरकराचं प्रतिनिधित्व सोलापूर विकास मंच करत आहे. असं असताना कुठल्याही राजकीय नेत्याचा ह्याच्यामध्ये आम्ही कुठलीही टीका करत नाही किंवा कुठेही जे आम्हाला पाठिंबा देतील त्याचा आम्ही घेऊन आम्ही हे सोलापूर विकास मंच नागरी विमानसेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोलापूरमध्ये हे चक्री उपोषण थांबवणं असं आमचे सर्वांची भावना आहे. आम्हाला विकासाचे सोलापूरचे भरपूर प्रश्न आहेत, पण हा प्राधान्याने घेण्याचा उद्देश असा आहे की सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे आंतरराष्ट्रीय लेवलचे उद्योगधंदे आल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. सोलापूरचा विकास झाल्याशिवाय इथली तरुण पिढी स्थलांतर जे होत आहे ते थांबणार नाही. आपल्या इथं भरपूर मोठ्या प्रमाणात IT इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर तयार होतात. सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. असे असतानाही सोलापूरची जी लोकसंख्या हे कमी होत आहे, हे दुर्दैवाने आपल्याला मान्यच करावं लागेल. यासाठी सोलापूरकरांनी सुद्धा ह्यासाठी सोलापूर विकास मंचच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे अशी माझी भावना आहे. एखादं सगळ्यात महत्त्वाचं आहे की उडान योजनेमध्ये सोलापूरचं नाव आलं, त्याला एक 10 वर्ष आता होत आहेत. 10 वर्षानंतर सुद्धा या उडान सेवेमध्ये सोलापूरचा समावेश होऊन सुद्धा केवळ आपल्याकडं विमानतळ नाही, विमानतळाच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत आणि त्यामुळं ही विमानसेवा सुरू होत नाही. याबाबत कोणतीही साधक बाधक चर्चा आपण म्हणू तर ती सर्वसमावेशक चर्चा आमच्याकडं दिसूनच आली नाही. आणि शेवटी मग एक आहे की असं चक्री उपोषणाचा मार्ग इथं पत्करावा लागतो आहे. खरं तर एखाद्या मागणीसाठी म्हणजे सोलापूर शहराचा विकासाचाच प्रश्न आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, उपोषणं करावी लागतात आणि हे उपोषण गांभीर्यानं घेतलं जातं आहे वरिष्ठ स्तरावरून. हा सगळा प्रश्न ही शोकांतिका आपल्याला ह्या दरम्यान दिसून येते. आता सोलापूर विकास मंचमध्ये विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्याचप्रमाणे विधी क्षेत्रातली मान्यवर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास वैद्य आता आपल्या समवेत आहेत. ते देखील सातत्याने विमानसेवेच्या संदर्भामध्ये मागणी करत आहेत. उपोषणाचाच मार्ग पत्करावा लागला आहे. कसं पाहायचं या सगळ्या गोष्टींकडे आपण? आज सोलापुरातली जी काही माता पिता मंडळी आहे, ज्येष्ठ सिनियर मंडळी आहेत, त्यांच्यावरती उपाशी राहण्याची वेळ लागलेली आहे, कारण खाऊ घालायला पोरं नाही आहेत. आणि हे सगळे विषय आपण आता बाजूला ठेवूया. तुम्ही मगाशी बोलताना असं बोललात की सोलापुरात विमानतळ आहे का नाही. आम्हाला प्रसिद्धी माध्यमांना एक सांगायचं आहे की उघडा डोळे आणि सोलापुरातल्या विमानसेवेच्या संदर्भात जी काही वास्तव आहे ते नीट पहा. 1948 साली सोलापूरच्या होडगी रोडवरून विमानसेवा सुरू झालेली आहे. देशभर प्रवासी विमानसेवा ही संकल्पना नव्हती, तेव्हाही सोलापुरातून विमानं उडत होती. आणि आज गावोगावच्या विमानतळावरून विमानसेवा जेव्हा विमानं उडवायची आहेत आम जनतेसाठी, प्रवाशासाठी, तेव्हा विमानसेवा सुरू झालेली आहे. त्यावेळेस सोलापूरकर वंचित राहतो आहे. हे सगळ्यात आमचं दुर्दैव आहे. मुख्य महत्त्वाची गोष्ट अशी की बोरामणीचं विमानतळ नको आहे असं एकाही सोलापूर नागरिकांनी मंडळाचं जर का मला दाखवलं तर या क्षणाला हे उपोषण थांबवायची आम्ही जबाबदारी घेतो. पण याचबरोबर होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ द्यायची नाही अशी 100 नावं आम्ही तुम्हाला देतो. त्यावेळेस या 100 जणांना राजीनामे देऊन घरी बसायची तयारी आहे का हे पण विचारून घ्या. हे सगळं बाजूला ठेवूया आपण. ज्या शेतकऱ्यांच्या नावाखाली बुरख्याचे त्यांच्या आड येऊन या ज्या गप्पा मारल्या जात आहेत
आमची सोलापुरातल्या तमाम प्रसारमाध्यमांना एक विनंती आहे, साधी सोपी विनंती आहे. सिद्धेश्वर कारखान्यात जा, सभासदांची यादी घ्या. सोलापुरामध्ये कमीत कमी 100 प्रसारमाध्यमं आहेत. यादी केली तर प्रत्येकाने 1,000 सभासद वाटून घ्या. त्यांना विचारा की तुमची मुलं सोलापुरात आहेत का, तुमच्या मुलांना सोलापुरात भवितव्य आहे का, आणि भविष्यामध्ये तुमची मुलं मुली सोलापुरात नसतील तर तुमची शेतीवाडी बघणार कोण आहे का? हेच पुढारी येऊन तुमच्या शेतीवाडी खरेदी करणार आहेत आणि तुम्हाला देशोदेश लावणार आहेत, याचा तरी विचार करा. अरे त्या उसाच्या फडाच्या आड राहून आमचे पुढारी किती दिवस लपणार आहेत? हे चालणार नाही. एकही राजकीय पक्ष आमच्या उपोषणाला पाठिंबा द्यावं या मताचे आम्ही नाहीत. कुठलीही गोष्ट केली की ही जनतेची भावना आहे असं म्हणून सांगणारे आमचे पुढारी आणि राजकीय पक्ष, या भावना त्यांना दिसत नाहीत. एखादी राजकीय पक्षाने असं सांगून द्यावं की या लोकांनी सांगितलं की सोलापूर विमानतळ नाही, ही सोलापूरकरांची भावना आहे, हे सिद्ध तरी करून द्यावं. अरे काय चाललंय आगाऊपणा. हे राजकीय पक्षाची अडचण काय होते, कोंडी त्यांची काय होती की अगदी आपण म्हणू की स्पष्टपणे ही लोक समोर येत नाही, स्पष्टपणे भूमिका मांडतच नाही. अरे राजकीय पक्षांच्या अडचण असेल तर या ना, बसा या मंडपात, चला खुल्यापणाने बोलवा, बसा, चर्चा करा, तुमच्या अडचणी सांगा. काय अडचणी काय आहेत तुमच्या, तुमचं दुखणं काय आहे, तुमचं जातं काय आहे, तुमचं नुकसान काय आहे. अरे तुमची पोरं स्थिरस्थावर झालेली आहेत, आम जनतेच्या पोरांचं काय करणार नाही, या 25,000 शेतकऱ्यांच्या पोराचं काय करणार आहेत. काळा 10,000 शेतकऱ्यांची मुलाखत घ्या, छापा आणि विचारा तुमची पोरं कुठं आहेत, तुमच्या पोरी कुठं आहेत, तुमच्या मुलांना सोलापुरात मुली मिळतात का, विचारा ना त्यांना. कशाला आम जनते सोलापुरांच्या भावना बघत बसलात. जर का सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिवारातील सगळे शेतकरी सुखी असतील तर दुसऱ्या क्षणाला हे उपोषण थांबलं जाईल. ही वस्तुस्थिती नाही आहे. वैद्यसाहेब, लोकशाही मार्गाने चक्री उपोषण सुरू आहे. आता असं वाटतं का की यातून काहीतरी जाग येईल, काहीतरी पावलं पडतील, कुठंतरी प्रश्न मार्गी लागेल का? याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी रस्त्यावर उतरून आणखीन एक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, आणि तेही विमान सेवेसाठी. म्हणजे बाकी शहरं या सगळ्या आंदोलनाकडे कशा दृष्टीनं पाहत असतील, हा सगळाच भाग वेगळा झाला. विषय असा आहे की सोलापूरकर सभ्य आहे, प्रामाणिक आहे आणि सहनशील आहे. याचा अर्थ तो आयुष्यभर तसाच राहील अशी जर का कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. कुठं ना कुठंतरी एक दिवस सोलापूरकरांनी उठावं, उद्रेक करावं अशी जर का भावना जर का राजकीय पक्षांची असेल तर त्यांच्या नशिबात हे यावं अशी आम्ही सिद्धेश्वरचरणी प्रार्थना करतो. आमची इच्छा नाही, आमची इच्छा नाही. कुणीही पुढाऱ्यांनी कुठलाही एखादा शब्द वापरला की त्याचं मोठं राजकारण होतं. असाच एक शब्द आपल्या सध्या कानावरती आहे, चर्चेमध्ये आहे, तो भिकारचोट नावाचा. सोलापुरातल्या सगळ्या राजकीय पक्षांची ही भिकारचोट वृत्ती का आहे की सोलापूरकरांना आम्हाला काही मिळू द्यायचं नाही आहे. काय कशा करता, काय घोडेकरांनी तुमचं लोक सोलापूर जनतेने तुमचं काय घोडं मारलंय. पूर्वी काँग्रेस पक्षाला निवडून देत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून देत होते, भारतीय जनता पक्षाला निवडून दिलेलं आहे, शिवसेनेला निवडून दिलेलं आहे. आता कुठली शिवसेना खरी खोटी विषय बाजूला ठेवा, त्याच्याशी देणं घेणं नाही. अरे राजकारणाचे खेळ तुम्ही खेळत बसा ना. तुमची मैदानं तुम्हाला खुली आहेत. सुरतला जा, गुवाहाटीला जा, कुठं जायचं तिथं जा. पण सोलापूरकरांशी का खेळता? आमच्या सोलापूरकरांचं का चिडून उठावा अशी जर का तुमची भावना असेल तर तुमच्या इच्छा पुरी करण्यासाठी पाऊल टाकावं लागेल, हे या उपोषणाच्या स्थळी तुम्हाला मी आवर्जून सांगतो. वैद्यसाहेब, आता मी मगाशी तोच एक प्रश्न विचारला होता. या आंदोलनाकडं किंवा विमानसेवेच्या सगळ्या विषयाकडं असं म्हणून पाहिलं जातंय का की ही एक ठराविक लोकांची मागणी आहे आणि त्याच्या पलीकडे लोकांना विमानसेवा नको आहे, त्यामुळे लोक आता जे तुम्ही म्हटला की लोक पेटून उठतील, त्यांना असं वाटत असेल की बाबा ठराविक लोकांचीच मागणी आहे, सर्वसामान्य लोकांची मागणीच नाही आहे, असा त्यांचा काही एकंदरीत पाहण्याचा दृष्टिकोन आहे का? आणि जनरेटा अजूनही म्हणावा तितका नाही, हे पटतं का? राजकीय पक्षांचं एक फार छान असतं, ते बोलतात ते जनमतं असतं, आणि जनमतं असतं ते सर्वसामान्य लोकांचा काही ठराविक लोकांचा विषय आहे, ती लोक भावना नाही असं म्हणून मनात येईल ते बोलायचं. आज तुमची सत्ता आहे ना म्हणून सगळे बोलतायत. सामान्य मनुष्य उठत नाही म्हणून तुम्ही बोलताय ना. वेळ नाही येईल ना, प्रत्येकाची वेळ येईल ना. सिद्धरामेश्वरांनी जर का या शहराच्या नागरिकांकरता 800 वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी तलाव खोदला असेल तर हेच सिद्धरामेश्वर आम्हाला बुद्धी देतील. त्यांनी दिलेल्या बुद्धीच्या आणि त्यांच्या आशीर्वादाच्या आधारे आणि त्याच्याशी प्रामाणिक राहून
सोलापूरकर आज न उद्या कुठलं पाऊल उचलेल हे येणारा काळ सांगेल, आम्ही सांगणार नाही तो. सहनशीलता संपली. सहनशीलता संपवावी लागेल. सहनशील भरपूर आहेत सोलापूरकर, सहनशीलता संपवावी लागेल. काय ते परवा केतनजी सांगत होते की विजय देशमुखचं एक पत्र आहे, आम्ही पाठिंबा देतो. का विजय देशमुख आमदार आहात ना, कारखाना तुमच्यापैकी आहे ना, का सगळ्यांची बैठक बोलवत नाहीत? असली पत्र चिठ्ठ्या चपड्या देऊन कशाला खेळताय सोलापूरकरांशी? परवा अशाच एका राजकीय पक्षांच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षाला भेटलो होतो. आम्ही उपोषणाच्या जागी आलो आहेत, आम्ही पाठिंबा दिला आहे. म्हणलं पुढं काय, पुढं काय, पुढं काय, पुढं उत्तर काय? पुढं उत्तर काहीच नाही. इथं येऊन नखरे कशाला करताय? सगळ्या राजकीय पक्षी या, एकत्र बसा, आम्ही तुमच्यावर बसतो. आम्ही नको असं तर मला बाजूला काढा. अरे पण विमानसेवा सुरू करा ना, होडगी रोडवरील विमानसेवा सुरू करा, कारण ती सुरू होणारी आहे. नाही, ती सुरूच आहे. राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट नाहीये का? भूमिकाच नाही आहे त्यांना. सोलापूरच्या होडगी रोडवरील विमानसेवेला विरोध हीच त्यांची भूमिका आहे, दुसऱ्यांची भूमिकाच नाही आहे. नुसतं खेळत बसायचं. परवाच्या त्या VC मध्ये जे काही बोललं गेलं, काय शहाणपणाचं आहे ते? कसले ठराव मागताय, कसली माहिती मागताय? हेच आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे नगरविकास मंत्री होते, त्यांच्याकडे 2 वर्षे फाईल पडून होती, त्यांना सगळं माहीत आहे ना. आज मुख्यमंत्री आहेत ते. आत्ताचे मुख्यमंत्री पडद्यामागील फडणवीसांना परवा उतरताना चिमणी दिसली नाही असं कोणाला म्हणायचं आहे का? आमचे खासदार विमानतळाच्या धावपट्टीवरती गेले होते, त्यांना चिमणी आम्ही बघायला सांगितली होती, त्यांना चिमणी दिसली नाही असं म्हणायचं आहे का? काय नेमकं चाललंय काय? सोलापूरकरांच्या भावना दिवसेंदिवस भडकवण्याचं काम जर होणार असेल तर ते राजकीय पक्षांकडून होईल. गेल्या 3 वर्षाच्या आमच्या या आंदोलनामध्ये उपोषणाविषय आज पहिल्यांदा आलेला आहे. इतके दिवस उपोषणा विषय नव्हता. पावलं पडतील, येणारा काळ सांगेल. आणि या सगळ्यापेक्षा सिद्धरामेश्वर जे आम्हाला आज्ञा करेल, जे आदेश देईल, हे त्यांनी दिलेल्या आदेशाची आणि त्यांनी दिलेल्या विचाराची प्रामाणिक राहून आमचं कार्य होईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. श्रीनिवास वैद्य यांची ही सगळी संतप्त अशी भावना की आता आमच्या सहनशीलतेचा अंत होतोय आणि त्यानंतर मग शेवटी सोलापूरकर जर पेटून उठला तर त्याची किंमत जी आहे ती महत्त्वाची म्हणजे राजकीय पक्षांना मोजावी लागेल असं म्हणलं. केतन, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की चर्चेने सगळा प्रश्न मिटतो असं आपण म्हणतो. सिद्धेश्वरची चिमणी किंवा कारखान्याची सगळी एकंदरीत भूमिका, हे सगळे आपण मान्यवर किंवा प्रशासन कधी अशा चर्चेसाठी एकत्रित येत नाही का? आणि याच्यामधला अडसर काय की शेवटी चर्चेतनं आपण मार्ग काढायचा? कदाचित काळादींची पण भूमिका जी आहे ती सोलापूरच्या विकासाचीच असू शकते. हा चर्चेने मिटणारा प्रश्न नाही का? आणि त्यासाठी उपोषणाचाच मार्ग पत्करावा लागतो? किंवा तुम्ही सुरुवातीपासून याचा पाठपुरावा करता? चर्चा किंवा एका आपण असं म्हणू टेबलवर बसून जी चर्चा आपण म्हणतो ती तुम्ही सुरुवातीपासून पाहिलीच नाही का याबाबत? निश्चित चर्चा आणि संवाद व्हायला पाहिजे, पण ती चर्चा आणि संवाद आमदार खासदारच्या लेवलला व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, जनसामान्य माणसाला इथं कोणी विचारत नाही आहे, ही भावना आज राज्यकर्त्यामध्ये झालेली आहे. ती भावना पुसवण्यासाठीच आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. मागील 3 वर्षापासून अनेक निवेदन, अनेक अधिकारी, अनेक राज्यकर्त्यांना दिले, पण कुठलाच निर्णय आलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला नोटिसा द्यायच्या, त्यांनी कोर्टात जायचं, त्यांनी स्टे आणायचं आणि 1-2 वर्ष काढून टाकायचं. हे मोडस ॲपरेंटी केव्हापासून चालू आहे? आज MPCBच्या खात्याने जिल्हा न्यायालयामध्ये त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केलेला आहे की 2021 साली तुम्ही प्रदूषणाचा कुठलाही परवाना घेतल्याशिवाय कारखाना चालू केला, त्यामुळे तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यावर्षी आत्ता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विचारलं त्यांच्या कॅबिनमध्ये, साहेब यावर्षी परवाना नाही, मग यावर्षी कसा काय विमानसेवा चालू आहे? मला चौकशी करावं लागेल, मला विचारावं लागेल. आम्ही म्हटलं साहेब, सेंट्रल पोल्युशन बोर्डाचे तुम्ही नोडल अधिकारी आहेत, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. सोलापुराच्या 45 लाख लोकांच्या जीवाशी आपण खेळतायत, कारण की त्या चिमणीच्या प्रदूषणामुळं आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास होत आहे. तिथंच मळी सोडली जाते रस्त्यावर, त्या मळीच्या दुर्गंधीचा त्रास सर्वांना होतं. हे का दिसत नाही का? असं विचारल्यावर मी चौकशी करतो असे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं. कोणी सोलापूरला वाली नाही ह्याच्यावरनं हे कळून येतं आहे. आणखीनही सोलापूर विकास मंचाचे जे पदाधिकारी आणि सदस्य ते आहेत आणि विमानसेवेच्या बाबतीमध्ये परखडपणे आपली ते भूमिका मांडतात. मी सुहास भोसले, सोलापूर विकास मंच सदस्य. सोलापूर हे आता फक्त पेन्शनरचं शहर राहिलेलं आहे. तुम्ही जर जस्ट विजापूर रोडला नवीन ज्या सोसायट्या झाल्या तिथं पाहिलं तर पाहाल की मोर दॅन 70% पब्लिक हे रिटायर्ड आहे. त्यांना सायंकाळच्या वेळेस फक्त संध्याकाळी चौकात जरी पाहिलं तरी एकेका कट्ट्यावर 100 लोक असतात पेन्शनर.
म्हणजे हे शहर फक्त पेन्शनरचं शहर ठेवायचं आहे का? आणि यावर सोलापुरात जवळजवळ जेवढे इंजिनिअरिंग आहेत त्यातली 3.5 ते 3.5 मुलं दरवर्षी मायग्रेट होतात. यावर्षी दिवाळीचीच परिस्थिती पाहिली असेल तर तुम्ही दिवाळीला 3 ते 3.5 लाख मुलं आणि त्यांचे पालक परगावून दिवाळीसाठी आली. मग काय सोलापूरचा ओन्ली जगातलं एकमेव शहर आहे की डिग्रोथ आहे, पॉप्युलेशन वाढत नाही. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ITची बैठक घेतली होती, हॉटेलर्सची घेतली होती, एक्सपोर्टरची सगळ्यांची घेतली होती. त्यांचं म्हणणं की इथं जर मिटिंगला जर येणार असतील फॉरेनर ते विमानाशिवाय येऊ शकत नाहीत. विकासाची सगळ्यात पहिली स्टेप आहे की विमानसेवा सुरू करणे, आहे ती चालू करणे कुठल्याही परिस्थितीत. होडगी रोडवरून सोलापूरची विमानसेवा जी आहे ती सुरू व्हावी अशी आग्रही मागणी जी आहे तर ती इथं होताना दिसते ना. आपण आंदोलनस्थळी सर्वांचीच एक मोठी गर्दी आपण बघतोय. विविध क्षेत्रातील मान्यवर जे आहेत तर ते या उपोषणस्थळी आहेत आणि अगदी सडेतोडपणे ती आपली भूमिका विमानसेवेच्या बाबतीमध्ये मांडताना आपल्याला दिसून येत आहेत. विमानसेवेच्या संदर्भामध्ये जी प्रमुख मागणी होती ती होडगी रोडवरून विमानसेवा सुरू व्हावी अशा पद्धतीची ही जोरदार मागणी आहे. सर, विमानतळ आपल्या इथं जोरदार मागणी एक होती आपल्याला की विमानसेवा सुरू व्हावी. आज सोलापूर शहरासाठी किती गरजेची आणि आमच्याकडं नेमकं काय घडतं या विमानसेवेच्या बाबतीत? सोलापुरात खरोखरच विमानसेवेची खूपच गरज आहे. आपल्या येथील म्हणजे वैद्यकीय सेवा त्यासाठी किंवा शैक्षणिक IT पार्कसाठी जे लागतं आहे मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत त्यांच्यासाठी तर खरोखरच गरज आहे विमानसेवेची. एकंदरीत विमानसेवा सोलापूर आपण म्हणतो की मेडिकल हब होतं आहे किंवा मेडिकल हा हब आहे आणि दुसरीकडं आमचे यंत्रमागासारखा व्यवसाय आहे. दुसरीकडं आमच्याकडं गारमेंट इथं वाढावं यासाठी अगदी राज्यस्तरावर केंद्रस्तरावर मोठे एक प्रोजेक्ट जे म्हणू ते हाती घेण्यात येतात. पण शेवटी या सगळ्याला पोषक वातावरण त्या विमानसेवेच्या माध्यमातून होणार आहे आणि होडगी रोड इथून विमानसेवा सुरू व्हावी. जो चिमणीचा अडसर आहे तो त्वरित दूर करावा अशी मागणी होते. आणि आता खरं तर एक चक्री उपोषण सोलापूर विकास मंचाने सुरू केलं आहे आणि एक निर्णायक टप्पा आपण ज्याला म्हणू तर तो कुठंतरी आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. पण शेवटी एक आहे की प्रशासकीय स्तरावरती कशी पावलं उचलली जातात ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. वाटतं का की आता आपले जे पालिका आयुक्त आहेत त्यांनी नोटीस बजावलेली आहे आणि ह्याच्यानंतर पाडकाम चिमणीचं होऊ शकतं का? मी संदेश कोठारे बोलतो आहे. पाडकाम होऊ शकतं नाही, पाडकाम व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. त्याशिवाय सोलापूरचं उन्नती पण प्रगती पण होणार नाही आहे आणि सोलापुरात आपल्याला दुसरं काही बघणार जसं आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त रिटायरमेंट लोकांचंच शहर होऊन जाईल हे आता आपल्याला नको आहे. जे 4 नंबरचं आपलं औद्योगिक शहर होतं पूर्वीचं जे आपल्या सोलापूरबद्दल जे लोकांचे पूर्ण देशामध्ये होतं की 4 नंबरचं औद्योगिक शहर आहे ते तसं परत नावारूपाला येण्यासाठी हे सगळं होणं गरजेचं आहे. नमस्कार, मी आनंद पाटील, सोलापूर विकास मंचचा सक्रिय सदस्य. मी IT इंजिनियर आहे. गेल्या 3-4 वर्षापासून आपण हे सोलापूर होडगी रोड नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरी या चक्री उपोषणास सलग 10 दिवस झालेले आहेत आजच्या घडीला. तरी इथल्या युवकांना नोकरी मिळावी, रोजगार मिळावा यासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली येथे जावं लागते. इथे इंजिनिअरिंग झालेले जे विद्यार्थी आहेत इथं सोलापूरमध्ये रोजगार भेटत नसल्यामुळे पुणे येथे रोजगार प्रचंड प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तिथे जाऊन रोजगार मिळतात व इथे त्यांचे आई वडील असतात, त्यांना बघणारे कोणी नसतात. तर तिथे बऱ्याचशा प्रमाणात आपल्या सोलापूरचे 70 ते 80% पुण्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. कुठेतरी हे थांबावं म्हणून यासाठी सोलापूर होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा झाली पाहिजे याचा आम्ही कुठेतरी खंत व्यक्त करतो आहे. आज या मितीस सर्व तरुणांना व मी सांगू इच्छितो की सर्वांनी या सोलापूर विकास मंच यास पाठिंबा देऊन आपण सहकार्य करावे. कारण आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण करत आहोत आणि असंच आपण करणार आहोत. याचे सर्व तरुणांनी दखल घ्यावी. एकंदरीत आपण सोलापूरचा विकास हा कुठेतरी थांबला आणि त्याला विमानसेवा जी आहे तर ती कुठेतरी कारणीभूत ठरते आहे की अजूनही आमच्याकडं विमानसेवा नाही आणि त्यामुळं उद्योग व्यवसाय इथं येण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यात. युवकांची जी आहे ती व्यथा आपण बघितली आहे आणि अन्य सर्व समाजातल्या सर्व स्तरातून आता या होडगी रोड विमानतळाच्या बाबतीत जोरदार मागणी होते. आणखीनही काही भावना या संदर्भातल्या आहेत.
वडगी रोड इथे जे विमानतळ सुरू व्हावं यासाठी जे सोलापूर विकास मंचाने जे चक्री उपोषण सुरू केलं त्यास आम्ही महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत। जेणेकरून आज विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी यावर प्रशासकाने विचार करून हे सोलापूरचा विकास जसं होईल व्हावं लवकर विमानसेवा सुरू व्हावं याची माझी खंत आणि विनंती करतो प्रशासकाला। जेणेकरून तरुण पिढी आज जे बाहेर गावी चालले आहेत नोकरीसाठी, उद्योगधंदे येत नाहीत आपल्या सोलापुरात, जे विमानसेवा सुरू झाल्यावर मोठे उद्योगधंदे येतील यासाठी सोलापूरकरांनी प्रशासकांनी लवकरात लवकर विमानसेवा सुरू करावी एवढी मी त्यांना विनंती करतो। होडगी रोडवरनं विमानसेवा जी आहे ती सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचाचं एक चक्री उपोषण, निर्णायक लढा आपण ज्याला म्हणतो, तर तो आपल्याला इथं दिसून येतो आहे आणि याला एक मोठा पाठिंबा आपल्याला मिळताना दिसतो आहे। समाजातला जो सर्व स्तर आहे तो या एका भूमिकेशी सहमत आहे आणि प्रत्येकाची जी मागणी आहे की इथून विमानसेवा सुरू व्हावी ती आपल्याला प्रकर्षानं दिसून येते। महत्त्वाचा भाग यातला जर आपण कुठला म्हणावा तर आता हा जो प्रश्न आहे तो शासन स्तरावरती सुटणार आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे सोलापूरच्या राजकीय पक्षांनी विमानसेवेच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करणं हे गरजेचं आहे आणि नुसती भूमिका स्पष्ट करून चालणार नाही, तर त्या दृष्टीने जर पावलं उचलली गेली तरच हा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे। दिवसेंदिवस आपण पाहतोय की सोलापूरच्या विमानसेवेसाठी सोलापूरकर आता रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेमध्ये आपल्याला दिसून येतो आहे आणि असा कुठलाही प्रसंग समोर न येता हा जर प्रश्न शासन स्तरावरती जर गांभीर्यानं घेऊन सुटला तर निश्चितच सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने टाकलेलं ते महत्त्वपूर्ण असं पाऊल ठरणार आहे। या संबंध कार्यक्रमामध्ये माझ्या समवेत होते माझे सहकारी जगन वाघमारे।